गेल्या 2 दिवसांपासून पुणे शहरामधल्या हवामानामध्ये बदल जो आहे तो पुणेकरांना पाहायला मिळतोय। आणखी पुढचे 2 दिवस जे आहे ते पुण्यातलं वातावरण ढगाळ स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। उत्तर भारतामध्ये जी पश्चिमी चक्राकार स्थिती निर्माण झालेली आहे त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रामधल्या हवामानामध्ये बदल जो आहे तो झालेला पाहायला मिळतोय आणि राज्यातल्या जवळपास काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता जी आहे ती हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलेली आहे। पुणे शहरामध्ये सुद्धा आपण पाहतोय की सकाळपासून आपल्याला धुक्याचं चादर जी आहे ती संपूर्ण शहरावरती पाहायला मिळते। सकाळचे 8 वाजून गेलेले आहेत तरी सुद्धा शहरामधलं धुकं जे आहे ते अजूनही कमी झालेलं नाही, कारण ढगाळ स्थितीमुळे आपण पाहतोय की उशिरा सूर्याचं दर्शन जे आहे ते झालेलं आपल्याला पाहायला मिळालं। मात्र याचा परिणाम म्हणून पुणे शहरामधल्या हवामानामध्ये दिवसेंदिवस बदल जो आहे तो होताना पाहायला मिळतोय। सकाळच्या सत्रामध्ये थंडी जाणवते, दुपारच्या सत्रामध्ये उन्हाचा कडाका आहे तर रात्री थंडी, त्यामुळे पुणेकरांच्या आरोग्यावरती सुद्धा याचा परिणाम जो आहे तो झालेला पाहायला मिळतोय। मात्र झालेल्या चक्राकार स्थितीमुळे महाराष्ट्रामधल्या हवामानावरती परिणाम जो आहे तो झालेला पाहायला मिळतोय आणि आपण पाहतोय की पुणे शहरावरती हलकी धुक्याची चादर जी आहे ती पाहायला मिळते। पुणे शहरामध्ये सुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त केलेली पाहायला मिळते। आता हळूहळू थंडी कमी होते, मात्र आपण पाहतोय की हवामानामध्ये अचानकपणे बदल झाल्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो आरोग्यावरती सुद्धा होताना पाहायला मिळतोय। त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये वयोवृद्ध व्यक्तींना घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन जे आहे ते डॉक्टरांकडून करण्यात आलेलं आहे। मात्र भारतामध्ये जी चक्राकार स्थिती वाऱ्याची निर्माण झालेली आहे त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रामधल्या हवामानामध्ये बदल जो आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन विकी चव्हाण सोबत मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।